शेळी पालन करताय नॉर्मल मातीचा गोठा आहे किंवा मग मुरमाचा गोठा जरी असला किंवा मग इतर बरेचसे आजार येतात, अशी एक ट्यूब किंवा पावडर सांगतो तर ही पोटॅशियम परमॅंगनेटची पुडी माझ्या हातात आहे बघा. हिचं यूज काय आहे तेही जाणून घ्या. हे बघा, आता ह्या लेंड्या पडलेल्या आहेत किंवा रात्रभर शेळ्या तुमच्या लघवी करतात, पिल्ले लघवी करतात किंवा मग या लघवीमुळं किंवा मग याच्यावर आलेल्या बुरशीमुळं काय होतं, बऱ्याच वेळेस लहान पिल्लांना शेळ्यांना आजार व्हायला सुरुवात होते. तर मग याच्यावर उपाय काय मित्रांनो, ही पोटॅशियम परमॅंगनेटची पावडर तुम्हाला इतकी यूज होणार आहे या सगळ्या शेळी पालनामध्ये. काय यूज होते तेही सांगतो. हे बघा, ह्या पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये लाल दावा आपण याला म्हणतो बेसिकली. बरेच लोक हिंदीमधले जे लोक आहेत त्यांना लाल दावा म्हणून संबोधतात. तर ही पोटॅशियम परमॅंगनेटची पुडी मित्रांनो, जर 2-3 ग्राम जर तुम्ही लिटरभर पाण्यात टाकली, त्याचा जर शिंतोडा किंवा सडा जर मारला आपल्या गोठ्यामध्ये, जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया मरून जातात मित्रांनो. किंवा मग शेळीला पिल्लाला कुठंतरी जखम झाली, जसं की तोंडाला फोडं येतात, कानाला फोडं येतात किंवा मग कुठेही फोड येतात, जखम होते, त्या ठिकाणी जर तुम्ही ह्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानं धुवून घेतलं, लाळी खुरकुती होते, त्या टायमाला जर धुवून घेतलं या पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानं, तर ते इलाज ट्रीटमेंट व्यवस्थित होते आणि जे बॅक्टेरिया असतात ते मरून जातात आणि ट्रीटमेंट व्यवस्थित करता येते. तर तुम्ही नक्कीच एकदा या पोटॅशियम परमॅंगनेट पुडीचा यूज करा आणि रंदेबाया शेळीपालन फार्मला इंस्टा फेसबुकवर फॉलो करून घ्या, यूट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या. पोटॅशियम परमॅंगनेट पुडी आणूनच ठेवा, खूप गरज पडते. त्याच्यानंतर ताज्या वेलेल्या शेळीला जेव्हा असं आसाडी वगैरे पडू नये त्याच्यासाठी किंवा मग कास धुण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी करून जर धुवून काढलं, सगळे बॅक्टेरिया मरून जातात आणि पिल्लांना नको ते आजार होत नाही. धन्यवाद. आणि शेळ्यांना सुद्धा काशीच्या आजारांपासून संरक्षण होते. पोटॅशियम परमॅंगनेट एकदा नक्की वापरा. धन्यवाद. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल 87 66 93 14 08 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 500 रुपये फीज आहे एका वर्षाची, जिथं तुम्हाला मेडिकलचं पूर्ण मार्गदर्शन केलं जातं. मी स्वतः मार्गदर्शन करतो. अजून डॉक्टरसुद्धा आहेत, ते डॉक्टरसुद्धा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मार्गदर्शन करतात. धन्यवाद.